नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन वर्षानिमित्त खूप मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। आता शेतकऱ्यांना टोटल 2 योजनेमधून आता 18,000 रुपये दिले जाणार आहेत। एका योजनेतून 9,000 वर्षाला आणि अजून एका योजनेमधून 9,000 असे टोटल वर्षाला 18,000 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत। केंद्रात पण भाजपचे सरकार आले आहे मित्रांनो, आणि आपल्या महाराष्ट्रात पण भाजपचे सरकार आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना काढल्या जात आहेत। यामधील पहिली जी योजना आहे जिच्या मार्फत आता सर्व शेतकऱ्यांना 9,000 रुपये मिळणार आहेत आणि अजून एका नवीन योजनेमधून तुम्हाला आता 9,000 रुपये मिळणार आहेत। असे टोटल मिळून तुम्हाला आता वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहेत। मग आता हे 18,000 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर व्हिडिओ नक्की बघा, कारण यासाठी आता पात्रता कोणती असणार आहेत, अटी कोणत्या असणार आहेत, यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल आणि तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची मोठी बातमी आली आहे। म्हणजे आता तुम्हाला 18,000 रुपये 2 योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। पहिली जी योजना ती म्हणजे पीएम किसान योजना, जी तुम्हाला 6,000 रुपये मिळत होते तर ते वाढवून आता 3,000 रुपये वाढवले आहेत, तर त्यामधून आता तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहेत। तसेच मित्रांनो अजून एक योजना आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला, जी महाराष्ट्र शासनाचे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 9,000 रुपये असे टोटल वर्षाला तर तुम्हाला 18,000 रुपये मिळणार आहेत। परत एकदा मोदी सरकार आले नाही बघा, आपल्या देशामध्ये परत एकदा मोदी सरकार आले आहे, ज्यांनी पीएम किसान योजना सुरू केली आहे। त्यांच्या केंद्रामार्फत पीएम किसान योजनेत मोठा बदल सुद्धा केला आहे। शेतकऱ्यांनी मोदी सरकारला भरघोस मतदान दिल्याने नवीन वर्षाचे शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून मोठे गिफ्ट आता मिळणार आहे। ते म्हणजे आता तुम्हाला पीएम किसान योजनेत हप्ता वाढवला आहे। तो म्हणजे तुम्हाला आता येणारा 19वा हप्ता 6,000चा नसून 9,000 रुपयांचा असणार आहे। तसेच मित्रांनो अजून एका योजनेमधून तुम्हाला 9,000 रुपये दिले जाणार आहेत। त्यासाठी तुम्हाला एक विशेष अर्ज भरावा लागणार आहे। तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला या योजनेमधून पैसे आता दिले जाणार आहेत। मग तुम्हाला आता 18,000 रुपये वर्षाला पाहिजे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, यामध्ये अर्ज कसा करायचा ते मी सांगणार आहे। अर्ज केल्याशिवाय तुम्हाला आता एका योजनेच्या माध्यमातून त्या पीएम किसान योजनेचे सोडून एका योजना आहे ज्यामार्फत तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहेत, त्यासाठी एक अर्ज करायचा आहे। कोणता अर्ज करायचा आहे लक्ष देऊन बघा। पुढील बजेटमध्ये आता पुढील जे बजेट येते त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठी भेट आता देणार आहेत, कारण कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांचं सांगणं आहे की महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी जी मदत आहे, म्हणजे पीएम किसान योजनेचा जो 6,000 रुपयेचा 2,000 रुपये तुम्हाला 4 महिन्यातून मिळतात, ती जी मदत मिळते ती शेतकऱ्यांना पुरेनाशी झाले, कारण महागाई वाढल्या त्यामुळे तुमचा हप्ता आता वाढवणार आहे। म्हणजे तुम्हाला आता वर्षाला 6,000चा हप्ता नसून 9,000 रुपये मिळणार आहे। तसेच अजून एका योजनेच्या माध्यमातून ते पण 9,000 रुपये मिळणार आहे। असे वर्षाला 18,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे आता पीएम किसान योजना यामध्ये वाढ करण्याचा प्लॅन सध्याला चालू आहे। तसेच अजून एका योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 9,000 देखील मिळणार आहेत। तर त्यामुळे आता नवीन वर्षामध्ये देशातील सर्व शेतकऱ्यांना एक खुश खबर आलेली आहे। मोदी सरकारने कृषी क्षेत्र म्हणजे शेतकऱ्यांचं जे जीवन आहे ते क्षेत्र मजबूत करण्यासाठी शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत जी आहे ती वाढ केली आहे। तसेच एका योजनेमधून 9,000 देखील मिळणार आहे। ती योजनेचे 9,000 रुपये तुम्हाला कसे मिळवायचे, त्यासाठी अर्ज कोणता करायचा, कागदपत्रे कोणती असणार आहेत, लक्षपूर्वक बघा, कारण तुम्हाला आता वर्षाला 18,000 रुपये बँकेत येणार आहेत। बघा मित्रांनो, सरकार आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही। त्यांनी या नियमामध्ये थोडासा कडकमध्ये बदल केला आहे, नियमामध्ये थोडासा बदल त्यांनी केला आहे। मग नक्की हा बदल कोणता असणार आहे, कोणकोणती पात्रता आता नवीन वर्षात असणार आहेत, काय अटी शर्ती ठेवल्या आहेत ते पण पाहणं तितकेच गरजेचं आहे। मित्रांनो तुम्हाला पण माहिती असेल की पीएम किसान योजना ही गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढलेली आहे, परंतु या योजनेत अनेक गैरप्रकार 2024 मध्ये आढळले आहेत। आता तुम्हाला हप्ता वाढवला जाणार आहे, परंतु पीएम किसान योजनेचे जे शेतकरी आहेत ते बोगस हप्ता घेत होते त्यांच्यावर कारवाई सुद्धा आता केली जाणार आहे। यामध्ये अनेक शेतकरी आता अपात्र पण होणार आहे। बघा, नवीन वर्ष सुरू होताच तुम्हाला हप्ता वाढवण्याची मोठी बातमी समोर येत आहे। तसेच मित्रांनो काही शेतकरी जे पीएम किसान योजनेचे हप्ते घेत होते त्यांना आता अपात्र सुद्धा ठरणार आहे। बघा कोण कोण अपात्र ठरणार आहे, हप्ता कसा वाढणार आहे, लक्ष देऊन बघा, कारण तुम्हाला आता अजून एका योजनेच्या माध्यमातून 9,000 रुपये मिळणार आहेत, त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघा। आता मित्रांनो अनेक बदल आता नवीन वर्षापासून पीएम किसान योजनेमध्ये केले आहेत। याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल
आधी 18वा हप्ता तुम्हाला आला असेल आणि 19व्या हप्त्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बघा। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण आता तुम्हाला 2025 मध्ये PM किसान योजनेचा हप्ता 6,000 रुपयाचा नसून 9,000 रुपये केला जाणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो अजून एक योजना आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला 9,000 रुपये वर्षाला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला टोटल आता 18,000 रुपये दिले जाणार आहेत। मग तुमच्या खात्यात 18,000 रुपये तुम्हाला जर पाहिजे असतील तर कोणती प्रोसेस करायची आहे, अर्ज कसा करायचा आहे लक्ष देऊन बघा। कारण नवीन वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दोन मोठे निर्णय घेतले आहेत। यामधून आता 18,000 म्हणजे तुम्हाला 18,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना प्रत्येक मिळणार आहेत। यासाठी एक अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे। नेमका कोणता अर्ज असणार आहे, किती शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत, काय अटी शर्ती ठेवल्या आहेत हे नक्की बघा। कारण आता अनेक शेतकरी अपात्र देखील होणार आहेत। तसेच जे गरीब आणि गरजू शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना या नवीन वर्षात म्हणजे 2025 मध्ये चांगला आता फायदा होणार आहे। PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिली जाणारी मदत ही वाढ केली जाणार आहे। ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता सांगितले 6,000 वरून 9,000 मिळणार आहे। मित्रांनो कृषी तज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की सरकार 2025 मध्ये जे बजेट कृषी बजेट आहे ते सादर करणार आहे। यामध्ये आता तुम्हाला 6,000चा हप्ता नसून 9,000 रुपयाचा हप्ता असणार आहे। आणि अशाच प्रकारची महाराष्ट्र शासनाने काढलेली एक योजना आहे ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे एक तुम्हाला परिपत्रक जाहीर केले आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला वार्षिक 9,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत। परंतु आता तुमच्या अर्जांची शेतकऱ्यांनो छाननी सुद्धा होणार आहे। तुमचे अर्ज सरकारच्या माध्यमातून कडक तपासले जाणार आहेत। याचे कारण म्हणजे नुकतेच सरलेल्या 2024 या वर्षात अनेक शेतकऱ्यांनी बोगस पद्धतीने अर्ज करून PM किसान योजनेचा हप्ता घेतला आहे। आता हे सरकारच्या लक्षात आल्याने अनेक अटी सुद्धा लावल्या आहेत। ज्यांची जमीन 10 एकर 15 एकर ते आहेत, तुम्हाला माहित असेल 10 एकर 15 एकर जमीन असणाऱ्या सावकार शेतकऱ्यांनी PM किसान योजनेचा हप्ता घेतला आहे। परंतु मोदी सरकार आता अलर्ट झालेले आहे कारण PM किसान योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गरीब शेतकऱ्यांसाठी काढली आहे। परंतु याचा फायदा अनेक शेतकरी घेत आहेत ज्यांना 10 एकर 20 एकर शेती आहे। त्यामुळे नवीन वर्षात अनेक शेतकऱ्यांना अपात्र केले जाणार आहे। तसेच यामध्ये आता PM किसान योजनेचा हप्ता वाढवून मिळणार आहे आणि अजून एका योजनेमधून तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहेत। बघा तुम्हाला आता 9,000 रुपये मिळणार आहेत कारण अजून एक योजना आहे जी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। बघा यामध्ये आता वाढ करून 39% जादा वाढ बघा तुम्हाला आता हप्ता वाढल्याने तुमच्यासाठी आता पुढील बजेटमध्ये 2 लाख करोड रुपये ॲड केले जाणार आहेत। या बजेटमुळे शेतकऱ्यांना आता चांगला फायदा होणार आहे। हे बजेट वाढलं म्हणजे शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना राबवल्या जातात या सर्व आता या योजनेमध्ये शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने अनुदान मिळू शकते ज्याच्या माध्यमातून तुमचा 6,000 रुपयाचा हप्ता 9,000 रुपये मिळू शकतो। कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून जी रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते ती PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रति महिना 500 रुपये म्हणजेच प्रति 4 महिन्याने तुम्हाला 2,000 रुपये याप्रमाणे आता यामध्ये वाढ करून प्रति महिना तुम्हाला आता 750 रुपये म्हणजे 4 महिन्यातून एकदा 2,000 रुपये मिळत होते तर ते तुम्हाला त्यामध्ये 750 रुपये एवढी रक्कम वाढवून दिली जाणार आहे। प्रति 4 महिन्यातून तुम्हाला आता 3,000 रुपये मिळणार आहेत म्हणजे वर्षाला तुम्हाला आता 9,000 रुपये मिळणार आहेत। बघा आता म्हणूनच शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत ही वाढ दिली जाऊ शकते। कृषी तज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की ही जी योजना आहे की किसान सन्मान योजना याच्या माध्यमातून 30% तुम्हाला तुमची रक्कम वाढवू शकते। बघा आता मित्रांनो तुम्हाला अजून एका योजनेमधून जे 9,000 रुपये दिले जाणार आहे त्या योजनेचे नाव आहे नमो शेतकरी योजना। ही महाराष्ट्रामधून चालली जाते। या योजनेमधून पण तुम्हाला आता 6,000च्या जागी 9,000 रुपये दिले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो तुम्ही 5 हप्ते नमो शेतकरीचे घेतले असतील 6व्या हप्त्याची जर वाट बघत असाल तर तुम्हाला आता 2025 पासून 6,000चा हप्ता तुम्हाला 9,000 रुपये असणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। मग आता या योजनेचा तुम्ही अर्ज भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। जर भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या। आता PM किसान योजनेमधून तुम्हाला वर्षाला 9,000 आणि नमो शेतकरी योजनेमधून तुम्हाला 9,000 असे टोटल तुम्हाला 18,000 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे। तसेच येणारा PM किसानचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोबतच येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। आणि मित्रांनो यामध्ये आता ज्या मोठ्या पात्रता अटी शर्ती लावण्यात येणार आहेत
त्या येणारे बजेट आहे फेब्रुवारीमध्ये बजेट येणार आहे, त्या बजेटमध्ये तुम्हाला समजणार आहे कोणत्या अटी आहेत, पात्रता आहेत, PM किसान योजनेसाठी ज्या पात्रता आहेत त्या कोणत्या बदलणार आहेत ते बजेटमध्ये समजणार आहे। त्यामुळे आता बजेट आले की तुमचा हप्ता पण वाढणार आहे आणि अनेक शेतकरी यामधून अपात्र देखील होणार आहेत। काही शेतकऱ्यांना आनंदाची बातमी असू शकते, काही शेतकऱ्यांना दुःखद देखील बातमी असू शकते। त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने नमो शेतकरीचा हप्ता 6,000 वरून 9,000 करण्याची दाट शक्यता आहे आणि PM किसान योजनेची जे हप्ता आहे तुम्हाला माहित असेल, तुम्ही 18 हप्ता घेतले असतील, 19 हप्त्याची वाट बघत असेल, केंद्रामार्फत म्हणजे PM मोदी मार्फत तुम्हाला जो 19 हप्ता येणार आहे तो आता वाढवून तुम्हाला मिळणार आहे 9,000 केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।